नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. तर चला बघूयात आजचा बँक निफ्टीचा ट्रेड आणि आज आपण किती प्रॉफिट बुक केला आणि ट्रेडिंग लॉजिक काय होतं. तर हे आहे माझे पोझिशन्स. आपण बुक केलं आहे अराऊंड 8,000 रुपयाचा प्रॉफिट आणि हे आहेत ट्रेड मी जो तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर याच्यामधले हे काही जे लेग्स आहेत 61,500 परत हे 54,000 हे फक्त मार्जिन बेनिफिटसाठी घेतलेले आहेत. सो याला इग्नोर करा. चला बघूयात आजचं ट्रेडिंग लॉजिक. तर हा आहे बँक निफ्टीचा मंथली चार्ट. तर आज जो मी ट्रेड घेतला तो मी ट्रेड प्लॅन करत होतो गेल्या काही 2-3 दिवसांपासून, कारण ट्रेडिंग लॉजिक एकदम याच्यामागे सिम्पल होतं. तर हे तुम्ही बघू शकता की ह्या मंथली चार्टमध्ये ही जी लेवल आहे 57,800ची, इकडे प्राईस फर्स्ट टाईम आली आहे. आता हे एकदम स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर होतं. याच्यानंतरनं प्राईस फर्स्ट टाईम एका रेजिस्टन्स झोनकडे आली आहे. तर ट्रेडिंग आयडिया ही होती की मंथली चार्टवरचा रेजिस्टन्स झोन आहे म्हणजे प्राईस इथून रिव्हर्स होऊ शकते आणि मी त्याच्यासाठी सेलिंग प्लॅन करत होतो आणि थोडे जास्त पॉईंट कॅप्चर करायचे प्लॅन करत होतो. तर चला बघूयात आपण आजचा डेलीच्या चार्टवर कसा ट्रेड केला. तर हा आहे 30 मिनिट्सचा बँक निफ्टीचा चार्ट. तर सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं तर मी इथे ऑलरेडी पुट ऑप्शन एक लॉट कॅरी केलं होतं काल, पण सकाळी मला दिसलं की थोडा वेळ मार्केट साईडवेज जाऊ शकतं आणि एक्सपायरी पण जवळ आहे. त्याच्यामुळे ते मी पुट ऑप्शन एक्झिट केलं 57,800चं, जे की होतं हे हे तुम्ही बघू शकता. सॉरी, हे अराऊंड 280च्या प्रॉफिटमध्ये. आणि मी इमिडिएटली रिएंटर केलं कॉल ऑप्शनमध्ये, म्हणजे कॉल ऑप्शन शॉर्ट केलं. का? कारण फक्त मला टाईम डिके अवॉइड करायचा होता. आणि हा होता माझा फर्स्ट ट्रेड मी अराऊंड इकडे शॉर्ट केला होता आणि स्टॉप लॉस ठेवला होता अराऊंड 100 पॉईंटचा. पण माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि परत प्राईस रिव्हर्स झाली आणि त्या ट्रेडमध्ये आपण बुक केला होता अराऊंड 3,000 रुपयाचा लॉस. तर हा होता फर्स्ट ट्रेड. पण त्याच्यानंतरनं अराऊंड 10:45ला दिसलं की प्राईस रिव्हर्स झाली आहे आणि सेलर्स इथून किक इन होऊ शकतात, कारण 30 मिनिटवर दोन्ही पण देखील कॅन्डल स्ट्रॉंग क्लोज झाले आहेत. बायर्सने इथे 2 वेळा ट्राय केलं पण दोन्ही टाईम बायर्स फेल झाले. प्रिव्हियस लेवल हाय ब्रेक करायचे आणि त्याच्यानंतर प्राईस रिव्हर्स झाली होती. तर मी सेकंड ट्रेड घेतला होता इकडे अराऊंड इथे शॉर्ट केलं होतं. स्टॉप लॉस ठेवला होता मी कॅन्डल हायच्या वरती, जे की होतं अराऊंड 90 पॉईंट्सचा. आणि माझं टार्गेट होतं अराऊंड प्रिव्हियस स्विंगच्या खाली, म्हणजे अराऊंड 57,500च्या आसपास. आणि इथे तुम्ही बघू शकता, कारण मी हा ट्रेड खूप 2-3 दिवसापासून प्लॅन करत होतो, माझं कन्व्हिक्शन खूप जास्त स्ट्रॉंग होतं या ट्रेडमध्ये, म्हणून मी शॉर्ट केलं होतं इन द मनी ऑप्शन. हे तुम्ही बघू शकता, मी शॉर्ट केलं होतं 57,500चं कॉल ऑप्शन. तर या ट्रेडमध्ये आपण बुक केलं आहे अराऊंड 1:4चा टार्गेट, म्हणजे रिस्क होती आपली अराऊंड 2,500 ते 3,000 आणि या ट्रेडमध्ये आपण बुक केलं आहे अराऊंड 11,300 रुपयाचा प्रॉफिट. तर हेच होतं जेव्हा तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड हाय ठेवता. भले तुम्ही 1-2 लॉस करा, पण एक ट्रेड असा येतो की तुमचे सारे लॉसेस कव्हर करून देतात. तर हा ट्रेड खूपच सिम्पल होता आणि ट्रेडिंग लॉजिक देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केली की फक्त हे होतं की मंथली टाईम फ्रेमवर हे एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता आणि इथून थोडीफार सेलिंग येऊ शकते. आता हे उद्या परवा देखील मी सेलिंग साईडचाच ट्रेड प्लॅन करेल मोस्टली, जर मला चांगला सेटअप दिसला तर. कारण मला वाटते की अजून सेलिंग अराऊंड 56,200-300 लेवलपर्यंत येऊ शकते. कारण मंथलीवर जर सेलिंग येते तर ॲटलिस्ट प्रिव्हियस सपोर्ट झोन जो की आहे प्रिव्हियस कॅन्डलचा हाय 56,300 इथपर्यंत सेलिंग येऊ शकते. तर मी उद्या देखील माईट बी सेलिंग साईडचा सेटअप प्लॅन करेल, मी तुम्हाला अपडेट करील त्याच्या अकॉर्डिंग. तर हा होता आजचा ट्रेड. एकदम सिम्पल लॉजिकने, एकदम सिम्पल भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला. तर तुम्ही देखील तुमची ट्रेडिंग असेच प्लॅन करा की जेव्हा तुम्हाला कन्व्हिक्शन हाय वाटतंय तर माईट बी तेव्हा तुम्ही ट्राय करा की मॅक्झिमम ते अपॉर्च्युनिटी रीप करायची. कारण असं डायरेक्शनल मूव्ह सारखी मार्केटमध्ये येत नाही. कारण मागचे तुम्ही किती पण दिवस बघा, 4-5 दिवस बघितले, हे 1, 2, 3, 4, तर मार्केटमध्ये असं साईडवेजच आहे. थोडं वरती जातं आहे परत खाली येतं, खाली जातं परत वरती येतं. तर मोस्टली तुम्हाला हेच बघायला मिळेल की मार्केट 60-70% ऑफ द टाईम साईडवेज असतं. मग जेव्हा डायरेक्शनल मूव्ह येते तर तुम्ही हे मेक शुअर केलं पाहिजे की तुम्ही ते एक मूव्ह कॅप्चर करताय.
कारण जे पण डायरेक्शनल ट्रेडर आहेत त्यांनी जर ही मूव्ह मिस केली तर मग ते फॉर शुअर हाय प्रोबॅबिलिटी आहे की ते मंथ एंडला लॉसेसमध्ये जाणार. कारण अशा मूव्स खूप कमी येतात. मग जेव्हा पण असे मूव्ह येतात तुम्ही ट्राय करा की रिस्क टू रिवॉर्ड थोडंसं वाढवा. एकदम असा जर तुम्ही 1:1 प्लॅन करताय तर असं नका करू की मी आज 1:10 प्लॅन करणार. 1:3 प्लॅन करा, 1:4 प्लॅन करा. आणि जेव्हा मूव्ह अशी 1:1च्या पुढे जाते तर हे मेक शुअर करा की तुम्ही ट्रेल करताय. म्हणजे तुम्हाला नंतर जाऊन रिग्रेट नको की जरी प्राईस रिव्हर्स झाली आणि तुमचा स्टॉप लॉस गेला तर मी काहीतरी असं घेऊन बाहेर पडलो होतो, थोडं ट्रेल करायला पाहिजे होता. सो जशी जशी मूव्ह तुमच्या फेवरमध्ये जाते तसं तसं तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत चला. तर हीच होती आजची चार्ट स्टोरी. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, काहीतरी नवीन असं तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा आणि रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.